नमस्कार. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आज आपण बघणार आहोत SSC बोर्डाच्या 5वीच्या पाठ्यपुस्तकातील आपण पतंग ही कविता बघणार आहोत. आता पतंग म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, तुम्ही खेळलाय पण त्या पतंगाशी. पतंग म्हणजे काईट. काईटशी खेळलाय, काईट वरती उडवलाय, तो पतंग उंच उंच गेलाय आणि त्या उंच उंच जाणारा पतंगाचा आनंद सुद्धा तुम्ही छान घेतलाय. तर आपण आता पतंग हा लेसन बघूया. पतंग ही कविता बघूया. लेसन नाही, तो कविता आहे ती. तर आता बघूया. ह्या कवितेचे जे कवी आहेत ते पुराणिक. पुराणिक. तर पुराणिक बहुतेक हे आपल्याला, मला स्वतःला असं वाटतं की हे पतंग खूप छान खेळत असावेत. कारण पतंग कसा वरती जातो आणि तो कसा दिसतो, तो आपल्याला कसा वाटतो वरती गेल्यानंतर, ह्याचं सुंदर वर्णन त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे. वर्णन जे आहे ना, ते तुम्हाला अतिशय मनाला आवडणारं असं ते वर्णन आहे. तर आपण आता बघूया. पतंग उडवू चला गड्यानो, पतंग उडवू चला. पतंग उडवू चला गड्यानो म्हणजे गड्यानो म्हणजे फ्रेंड्स. सगळे जे फ्रेंड्स आहेत ते एकत्र येऊन, ते मित्र जे आहेत ते सगळे एकत्र येऊन ते पतंग उडवतात. गड्यानो म्हणजे मित्रांनो. गड्यानो म्हणजे मित्रांनो, फ्रेंड्स. पतंग उडवू चला गड्यानो, पतंग उडवू चला. चला पतंग उडवायला, किती मजा असते त्याच्यामध्ये. सगळेजण एकत्र येऊन आपण छान पतंग उडवूया. रंग ढगांवर मावळतीचा, लाल पिवळसर किती मजेचा. रंग ढगांवर मावळतीचा, लाल पिवळसर किती मजेचा. आता तुम्हाला इथं मावळती म्हणजे काय असा प्रश्न पडेल. मावळती म्हणजे संध्याकाळची वेळ, आफ्टरनून. आफ्टरनून पण नाही, आफ्टरनूनच्या नंतरची जी वेळ येते ना, त्याला मावळती म्हणतात. मावळती म्हणजे काय, सूर्य जेव्हा अस्ताला जातो, जेव्हा सूर्य खाली खाली जायला लागतो, त्यावेळेला जी ढगांची मजा असते क्षितिजावर, जेव्हा ज्या ठिकाणी तो सूर्य असा बुडणार असतो किंवा खाली जाणार असतो, मावळतीला जात असतो, त्यावेळेला जी ढगांची मजा असते त्याचं वर्णन कवी करतोय. रंग ढगांवर मावळतीचा. ढग तुम्ही संध्याकाळच्या वेळेला जर बघितले ना, तर त्या ढगांवरती असे पिवळी, केशरी, लाल, अशी पिवळी आणि लाल मिळून केशरीच होते ना. मग ही केशरी झाक जी असते, ही लाल झाक जी असते, ही पिवळी झाक जी असते, पिवळा रंग जो असतो तो त्या ठिकाणी इतका सुंदर दिसतो. तर त्यावेळेला तुम्ही जर क्षितिज बघितलं, ज्या ठिकाणी सूर्य मावळत असतो त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं, तर तुम्हाला तिथे छान सुंदर रंग दिसतील आणि ते रंग तुम्ही नक्की एन्जॉय करू शकता. झुळझुळ वारा नदी काठचा, बाजूस डोंगर मळा. रंग ढगांवर मावळतीचा, लाल पिवळसर किती मजेचा. झुळझुळ वारा नदी काठचा, बाजूस डोंगर मळा. ज्या ठिकाणी हे मित्र मिळून पतंग उडवतात ना, त्याचं ज्या ठिकाणी ते आलेले आहेत सगळे मित्र, त्याचा परिसर कसा आहे, तिथे ज्या ठिकाणी ते उभे आहेत तिथे बाजूला कसं कसं काय काय छान छान आहे, हे कवीला सांगायचं इथे. तर ढग कसे आहेत, लाल पिवळसर असे ते ढग आहेत. लाल पिवळसर मावळतीचा रंग अतिशय मजेचा आहे. आता इथं तुम्हाला प्रश्न विचारू शकतात बरं का. काय प्रश्न विचारतील. ढगांवर कोणते रंग पसरले होते. ढगांवर कोणते रंग पसरले होते. तर लाल पिवळसर असे रंग ढगांवर पसरलेले होते. झुळझुळ वारा नदी काठचा. आता हे सगळे मित्र आलेत ते नदीकाठी आलेत बरं का. इथं वर्णन त्यांनी मुद्दाम केलेलं आहे की आपण नदीकाठी आलेलो आहोत. तर नदीकाठी आल्यानंतर नदीवरनं जो वारा येतो तो सुंदर, अगदी छान थंडगार वाटतो.
झुळ झुळ वारा नदी काठचा. नदीच्या पाण्याबरोबर तो वारा येतो, त्यामुळं तो नदीचं जे पाणी आहे ते आणि वारा हे दोन्ही त्यांना सारखेच वाटतात. आपण पाण्याला पाणी म्हणतो ना, झुळझुळ पाणी वाहतंय, तसंच इथं कवीलाही तेच वाटतंय की जे झुळझुळ पाणी वाहतंय त्याच्याबरोबर जो वारा येतोय तोही झुळझुळच आहे, तोही झुळझुळ झालाय, तो त्या पाण्यासारखा झालेला आहे. पाणी कसं थंडगार आणि छान असतं ना, तसं त्यांना त्या कवीला वाटतंय. बाजूचा डोंगर मळा. आता इथं डोंगर मळा असा शब्द आलाय. डोंगर आणि डोंगरावरती जे शेती करतात त्या त्या शेतीचा इथे त्यांनी उल्लेख केलेला आहे. बाजूचं डोंगर मळा. डोंगर आणि मळा अशा ठिकाणी हे सगळे मित्र एकत्र आलेले आहेत आणि ते पतंग उडवत आहेत. पतंगाचं जे पतंगाच्या ज्या ठिकाणी ते पतंग उडवत आहेत त्याच्या परिसराचं हे त्यांनी कवींनी वर्णन केलेलं आहे. आता चला पुढे बघूया आपण. करू चला सुरवात बरोबर, सोडा सोडा रीळ भराभर, पतंग चढवा हे वाऱ्यावर, ढगास भेटायला. काय सुंदर कल्पना आहे बघा. करू चला सुरुवात बरोबर. आपण सगळेजण बरोबरच सुरुवात करूया. आणि काय करायचं आहे? सोडा सोडा रीळ भराभर. रीळ म्हणजे काय? दोऱ्याचा जो रीळ असतो ना, जे बंडल असतं ना, ज्या ठिकाणी दोरा गुंडाळलेला असतो आणि तो दोरा पतंगाला लावलेला असतो, तर ते जसं रीळ सुटत जाईल, जसा तो जो दोरा सुटत जाईल तसा तो पतंग उंच उंच जातो. आणि तो उंच उंच जाण्यासाठी थोडासा खेचतात, थोडंसं पुढं मागे करतात, थोडीशी मुलं मागं येतात, थोडी पुढं जातात, असं ते हे असतं, करायचं असतं. तुम्ही पतंग उडवताना हे सगळं अनुभवलं असेल. सोडा सोडा रीळ भराभर, पतंग चढवा हे वाऱ्यावर. वारा इतका सुंदर आलेला आहे की त्या वाऱ्याबरोबर हे पतंग असे उडत उडत सुंदर जातील. कुठे जातील हे पतंग? तुम्हाला लक्षात येईल की वरती ढग आहेत, ते पतंग वरती ढगाला भेटायला चाललेत. काय सुंदर कल्पना आहे बघा बरं. ते रंगीत ढग, ते रंगीत पतंग आणि ते रंगीत पतंग त्या रंगीत ढगांना भेटायला उंच उंच जात आहेत आणि हे मित्र सगळे ते बघतायत की त्या ढगावर कसे पतंग आपले चढतील. बघा पुढं आणखीन बघूया. काय सुंदर कल्पना आहे ना ही. तुम्हाला नक्की हा पतंग ही जी पोएम आहे ना, ही कविता जी आहे ना, तुम्हाला नक्की आवडेल. मऊ मऊ वाळूत पाय रोवणी, देऊ झटका दोरा ओढुनी, पतंग जातील वर वर चढुनी, पंख नको त्याजला. पतंगाला पंख का करायचे? बघा ना बरं, इथे बघा बरं. मऊ मऊ वाळूत पाय रोवणी. इथे काय आहे? मऊ मऊ असा शब्द आलेला आहे. मऊ मऊ हा शब्द आपल्याला ते फील करतं की त्या वाळूमध्ये पाय असा रोवून जेव्हा मुलं उभे राहतील त्यावेळेला रोवलेला असतो तो पाय, की आपला पाय हलू नये आणि तो पतंग पुढे पुढे जाण्यासाठी आपल्याला पाय घट्ट ठेवावा लागतो. आणि हा घट्ट ठेवलेला जो पाय असतो ना, त्यामुळं पतंग काय करतो? वरती वरती जायला लागतो, कारण दोऱ्याचा झटका द्यायचा असतो. देऊ झटका म्हणजे खेचू, त्याला एक जर्क द्यायचा. त्याला एक जर्क दिला ना की तो दोरा थोडासा मागे येतो आणि जर्क दिल्यानंतर वारा त्या पतंगामध्ये जेव्हा भरतो ना, त्यावेळेला तो पतंग अजून उंच उडतो. त्याला रेझिस्टन्स मिळाला ना त्या वाऱ्याचा, तर त्यावेळेला रेझिस्टन्स मिळाला ना की तो पतंग अजून थोडासा खेचल्यानंतर अजून पुढे जायला लागतो. देऊ झटका दोरा ओढुनी. त्या रिळाला दोरा आहे ना, आत्ताच आपण पाहिलं. सोडा सोडा रीळ भराभर हे पाहिलं, तर त्या रिळाला काय आहे? दोरा आहे. तर तो दोरा थोडा थोडासा सोडायचा, थोडा थोडा खेचायचा. देऊ झटका म्हणजे एक जर्क द्यायचा, एक खेच द्यायची त्याला, आणि मग तो दोरा पुन्हा पुढे जायला लागतो, तो पतंग पुढे जायला लागतो. पतंग जातील वर वर चढुनी. आता हा झटका दिल्यानंतर थोडासा पतंग मागे येतो आणि त्या पतंगाला मागून आलेला वारा असा पुढे ढकलतो आणि पुढे ढकलला ना
की मग तो दोरा असा थोडासा सोडायचा असतो आणि तो सोडला दोरा की अजून तो वरती जायला लागतो. पतंग जातील वर वर चढून वरती जायला लागतो हा पतंग. आणि आता वरती कोण कोण जातं, आकाशात कोण कोण जातं, पक्षी जातात. पण पक्ष्यांना काय असतं, वर जायसाठी पंख असतात आणि ते पंख हलवून हलवून हे पक्षी वरती वरती जातात. पण पतंगाचं कसं आहे, तसं नाहीच आहे, त्यांना पंखाची गरजच नाही. कारण त्यांना त्यांच्या त्या पतंगाच्या जो जो चौकोन असतो किंवा जो जो तो आकार असतो ना, त्या आकारामध्ये तो वारा असा थोडासा भरला जातो आणि तो पतंग असाच वरती जातो. त्यांना पंखांची गरजच नाही. पक्ष्यांना गरज आहे, कारण पक्ष्यांना असा कोणी वारा ढकलत नाही. तर इथे काय होतं, तो खेच दिल्यानंतर, तो झटका दिल्यानंतर त्याच्यामध्ये वारा भरतो आणि तो वारा ह्या पतंगाला अजून वरती नेतो. बघा बरं, पतंग जातील वर वर चढूनी, अजून वरती जातात हे पतंग. पंख नको होते आजला, त्यांना पंखाची गरज काय. पुढे बघा हा. जशी पाखरे आभाळात पंख पसरुनी तरंगतात. कोण? जशी पाखरे, म्हणजे पाखरे म्हणजे पक्षी. जशी पाखरे बर्ड्स, जशी पाखरे आभाळात आभाळात पंख पसरुनी तरंगतात. दिसतील तैसे पतंग रंगीत. खेळ किती चांगला. हा खेळ जो आहे ना, हा ह्या कवीला अतिशय आवडतो. कोण हे कवी? कोण? पुराणिक. जशी पाखरे आभाळात, पाखरे म्हणजे पक्षी, आभाळामध्ये म्हणजे स्कायमध्ये, इन द स्काय द बर्ड्स फ्लाय, द बर्ड्स फ्लाय. तसं जशी पाखरे आभाळात पंख पसरुनी, दे स्प्रेड देअर विंग्स, ते आपले पंख पसरतात आणि हा पंख पसरल्यानंतर तरंगतात उंच आभाळामध्ये. आता ह्यांचे पतंग सुद्धा असे उंच आभाळात गेलेत ना, तर तिथं काय झालंय, कवी पक्ष्यांच्या तरंगण्याशी आपल्या पतंगाची तुलना करतो. ही इज कम्पेअरिंग हा जो खेळ आहे ना, हा पतंगाचा खेळ आहे, हा पतंग आहे, ह्या पतंगाशी पंख पसरलेल्या पक्ष्यांच्या बरोबर ही इज कम्पेअरिंग. तर इथे काय कम्पॅरिझन झाली आहे? जशी पाखरे आभाळात पंख पसरुनी तरंगतात. जशी आभाळात पाखरे पंख पसरून तरंगतात, तसंच हे पतंग, हे रंगीत पतंग तसेच दिसतील. इथे कंपॅरिझन आली ना. खेळ किती चांगला, आमचा खेळ किती छान आहे, छान आकाशात आमचा पतंग उडतोय, रंगीत रंगीत पतंग आहे. आणि तो कशा बरोबर पतंगाची तुलना होतीये, तर सुरुवातीला त्यांनी आकाशातल्या रंगांची तुलना केलेली आहे. पश्चिमेकडे जेव्हा सूर्य उतरणीला लागतो, पश्चिमेकडे जेव्हा मावळतीला लागतो, त्यावेळेला जे आकाशात रंग असतात, त्या रंगांची सुद्धा कवीनं आपल्या पतंगाशी तुलना केलेली आहे. इथंही पक्ष्यांच्या बरोबर तिथे रंगांची तुलना केली आहे, तर इथे उडण्याची तुलना केली आहे. उंच उडतात पक्षी, पण इथे उंच जेव्हा पक्षी उडतात त्याच्याशी तुलना उंच उडणाऱ्या पतंगाशी केलेली आहे. इथं सिमिलॅरिटी काय आहे? उंच जाणे, वर वर जाणे आणि पंख पसरून तरंगणे, ही इथं कंपॅरिझन आहे. आणि सुरुवातीला कंपॅरिझन कशाची आहे? तर रंगांची आहे. तर तुम्हाला हे लक्षात आलं असेल की हा खेळ किती चांगला आहे आणि किती मजेदार आहे. तर तुम्हाला लक्षात हेही आलं असेल की ह्या खेळामध्ये कवीला किती आनंद वाटतो. आता तुम्ही लक्षात घ्या मात्र. जशी पाखरे आभाळात पंख पसरुनी तरंगतात. पाखरे आकाशात कसे तरंगतात असा प्रश्न विचारू शकतात. तर इथे काय लिहायचं? आभाळात पक्षी पंख पसरून तरंगतात. दिसतील तैसे पतंग रंगीत. पक्ष्यांची तुलना
कवीने कशाबरोबर केलेली आहे? प्रश्न आला ना आपल्याला. तर पक्ष्यांची किंवा पाखरांची कंपॅरिझन किंवा तुलना कवीने पतंगाशी केलेली आहे आणि त्याला तो खेळ खूप चांगला वाटतोय. तुम्हाला हे उत्तर लगेचच येईल. आता इथे बघा, याच्यामध्ये अजूनही तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. बघा बरं. मऊ मऊ वाळूत पाय रोवुनी, देऊ झटका दोरा ओढुनी. ह्या ओळीमध्ये प्रश्न विचारू शकतात. तर काय आहे? मुले कुठे उभी राहिलेली आहेत? मुले वाळूत पाय रोवून उभी आहेत. कशी उभी आहेत? वाळूत पाय रोवून उभी आहेत. तुम्हाला हे उत्तर मिळेल. देऊ झटका दोरा ओढुनी. दोरा ओढल्यानंतर दोरा मुले कशी ओढत आहेत? तर दोरा ओढून झटका देऊन मुले पतंग उडवत आहेत. तुम्हाला लक्षात आलं उत्तर कसं द्यायचं? तसंच अजून एक बघूया आपण. मुलांनी काय सोडावं, काय कसा दोरा त्यांचा कुठं आहे असं सुद्धा तुम्हाला विचारू शकता. मग त्यांचा दोरा कुठं आहे बरं? रिळावर आहे त्यांचा दोरा. त्यांनी काय केलंय? रीळ भरभर सोडून पतंगाला उंच उंच सोडलेला आहे. आता इथे तुम्हाला काही काही शब्द छान मिळून जात आहेत. त्याजला. आता याच्यामध्ये शब्द आलेला आहे त्याजला. त्याजला याचा अर्थ काय? त्याला. त्याजला. त्याजला हा जो शब्द आहे ना, हा बऱ्याच वेळेला कवितेमध्ये वापरला जातो. त्याजला म्हणजे त्याला. आता इथे काय होतं? कवितेमध्ये जेव्हा शब्द त्याजला हा उच्चारला जातो किंवा वापरला जातो, त्यावेळेला त्याचा अर्थ त्याला येतो. हे तुमच्या लक्षात आलं आता. आभाळ. वास्तविक आपण आभाळ हा शब्द आकाशासाठीच वापरतो. पण आभाळामध्ये जेव्हा ढग असतात, आकाशामध्ये जेव्हा ढग असतात, त्यावेळेला त्याला आभाळ म्हटलं जातं. आता बघा, इथे रंगीत ढग आहेत ना, तर त्यावेळेला कवीनं आभाळ हा शब्द वापरलाय. कसा वापरलाय बघा. ढग असताना आपण बऱ्याच वेळेला आकाशाला आभाळ म्हणतो. तरंगणे. तरंगणे म्हणजे फ्लाय. तिथे तुम्ही फ्लोट करता किंवा तिथे तुम्ही उडत असताना तिथे असं नुसतंच जेव्हा तरंगणं होतं, तिथे पंख हलले नाही जात, त्या ठिकाणी त्याला आपण तरंगणं असं म्हणतो. तुम्ही घार बघितली असेल. घार काही वेळेला काय करते? थोडेसे असे पंख हलवते आणि मग तशीच तरंगत जाते. तसंच इथं काय होतंय? पतंग जो आहे तो तसाच तरंगत जातो, कारण त्याला एकतर पंख नाहीत आणि पंखांची जरुरी पण नाही आहे. आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. तर हा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.